आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी शहरातील संभाजीनगर, दादाराव प्लॉट, इंदिरानगर आणि लवजीनगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर साठलेल्या कचऱ्याच्या समस्येला अखेर नागरिकांनी मोठा आवाज दिला आहे। आज निखिल जैन यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी परभणी महापालिकेचे आयुक्त यांना थेट लेखी निवेदन देत कचऱ्याच्या वाढत्या ढिगाऱ्याबाबत तीव्र आक्रोश नोंदवला। निवेदनात सांगण्यात आले आहे की रस्त्यावर पडून राहिलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी, आजारांचे संकट आणि डासांचा प्रचंड त्रास निर्माण झाला आहे। महिलांना, शाळकरी मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना येण्या जाण्या करणे अवघड झाले आहे। मागील 6 महिन्यांपासून कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी यावेळी केला। निवेदन देण्यासाठी यावेळी स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की तात्काळ कचरा उचलला नाही तर परिसर स्वच्छ केला नाही तर आम्ही मोठे आंदोलन छेडू। तसेच कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नवीन कचरा पेट्या बसवाव्यात, त्यावर येथे कचरा टाकू नये असे फलक लावावेत, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। या सर्व काही कारवाईची लेखी नोंद महापालिकेने घ्यावी असे नागरिकांनी आयुक्तांना सांगितले। परभणी शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर आता महापालिकेने तातडीने पावले उचलण्याची मागणी जनतेकडून होताना दिसत आहे। आज या ठिकाणी आम्ही सर्व रहिवासी संभाजीनगर प्रभाग क्रमांक 6 मधील यांनी या ठिकाणी आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। कब्रस्तान पासून संभाजीनगर मध्ये जो जाणारा रस्ता आहे तो खूप वर्दळीचा रस्ता आहे। तिथून रोज सकाळी अनेक शाळकरी मुले तसेच वृद्ध माणसं सकाळी फिरण्यासाठी जातात, पण त्या ठिकाणी बरेच जण डम्पिंग ग्राउंड झाल्यासारखं त्या ठिकाणी संपूर्ण कचरा आणून टाकत आहेत। त्यामुळे तिथली नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की त्वरित तो कचरा उचलावा, त्या ठिकाणी CCTV लावावा आणि त्यानंतर त्या ठिकाणी येथे कचरा टाकू नये, टाकल्यास कारवाई होईल या आशयाचे फलक लावण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसामध्ये या प्रश्नावर जर आयुक्त साहेबांनी काही ऍक्शन घेतली नाही तर तिथला सर्व कचरा उचलून आम्ही महापालिकेमध्ये आणून टाकणार, या प्रकारचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आयुक्त साहेबांनी त्वरित ASI ना फोन लावून याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता आम्ही 2 दिवस त्यांना वेळ दिलेला आहे, बघू 2 दिवसामध्ये जर त्यांनी यावर कारवाई केली तर ठीक, नाहीतर मग आम्ही तिथला कचरा उचलून महापालिकेच्या दालनामध्ये आणून टाकणार आहोत।